ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार का असा सवाल केला जातोय। कारण ठाकरेंच्या सेनेच्या वर्धापन दिना दिवशी ही घोषणा होणार असल्याची माहिती मिळतेय। कार्याध्यक्ष झाल्यावर आदित्य ठाकरे स्वतःची नवीन टीम तयार करणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत 2003 ची पुनरावृत्ती होणार असल्याची ही माहिती आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, 30 जानेवारी 2003 साली जसं महाबळेश्वरला अधिवेशन झालंय ते उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली, घोषणा झाली, अशी कुठेतरी आता निवड देखील आता या म्हणजे 19 जूनला जेव्हा वर्धापन दिन असेल शिवसेनेचा तेव्हा आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी घोषणा होणार असल्याची आपल्याला माहिती येते, सूत्रांकडून भेटते। कारण जेव्हा कार्यकारिणी होईल शिवसेनेची तेव्हा हा प्रस्ताव देखील मांडण्यात येणार आहे अशी देखील आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा 2003 ची जी पुनरावृत्ती होणार आहे, उद्धव ठाकरे हे या पक्षाचे प्रमुख नेते असतीलच, पण कार्याध्यक्षपदी हे आदित्य ठाकरे असतील। कारण येणाऱ्या ज्या लोकसभेच्या ज्या 2029च्या निवडणुका असतील किंवा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका असतील तेव्हा आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना लीड करतील असं कुठेतरी अनेक नेते मागच्या 4 महिन्यांपासून उद्धव ठाकरे सांगतायत की आपण आता लोकसभेची विधानसभेची आतापासून तयारी केली पाहिजे, कारण आपल्या पक्ष सध्या कमकुवत आहे असं देखील अनेक लोक जे आपल्या उद्धव ठाकरे यांना सांगत आहेत। त्यामुळे येणारा जो 19 जून आहे तेव्हा वर्धापना दिवशी स्वतः आदित्य ठाकरे यांची देखील निवड आता कार्याध्यक्षपदी होणार असल्याची माहिती आपल्याला सूत्राकडून दिली आहे। त्यामुळे आता ठाकरेंची सेनेमध्ये ही पावलं देखील पडत चालली आहेत। कारण आता आदित्य ठाकरे जर कार्याध्यक्ष आले तर ती स्वतःची नवीन टीम तयार करतील, त्या टीम मध्ये अनेक नवे चेहरे देखील असतील, पण जे जुने चेहरे आहेत त्यांना देखील आदित्य ठाकरे समावेश करणार आहे अशी देखील आपल्याला माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद पद्मेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊन सगळी सूत्र आपल्या हातात घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल।